बद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. पुढे कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं व्यक्त करतो, कारण एक सुंदर कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे. हा राष्ट्रीय स्तरावरची ही जे फेडरेशन आहे याच्यामध्ये एकच मिनिटात फक्त ब्रीफ करतो की ह्या महासंघाचं काम आहे. तर याच्यामध्ये 482 साखर कारखाने आपल्या देशामधले हे जे सभासद आहेत आणि गव्हर्नमेंट ॲडवायझरी कमिटी ही ह्या माध्यमातून ठरवली जाते. FRP एक्सपोर्ट इम्पोर्टची पॉलिसी ठरवली जाते. इथेनॉलच्या पॉलिसीच्या बाबतीतले पण धोरणात्मक निर्णय ह्याच्या रिकमेंडेशनवर घेतले जातात आणि केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये शुगर इंडस्ट्रीबद्दल जी कॅबिनेट नोट तयार होते त्याचा रिलायबल सोर्स हा फेडरेशन असतो आणि ते त्याच्यामध्ये करते. तर असं एक महत्त्वाचं काम त्याच्यामध्ये आहे. आणि आता नवीन बदल आता 4 तारखेला इंटरनॅशनल दुबईला कॉन्फरन्स आहे आणि याच्यामध्ये खूप बदल होत चाललेले आहेत. आता शुगर इंडस्ट्री ही शुगर इंडस्ट्री राहिली नाही, ती आता एनर्जी इंडस्ट्री झालेली आहे. त्यामुळं याच्यातून आपल्याला खूप चांगलं काम करण्याची संधी आहे. नॅशनल NCDC म्हणून दुसरी एक वित्त संस्था फार मोठी संस्था आहे, त्या गव्हर्निंग काउन्सिलवर पण मी गेलो आता आणि मला असं वाटतं ती सहकारातली रिझर्व आहे आणि 55,000 कोटीचा कॉर्पस त्या NCDC मध्ये आहे. आणि आजच मी आता दिल्लीवरूनच आलो, प्राईम मिनिस्टरवर आज एक कार्यक्रम झाला आणि आजच प्राईम मिनिस्टरनी जाहीर केलं की 2 वर्षामध्ये NCDCचा कॉर्पस 1 लाख कोटीचा करायचं त्यांनी मान्य केलेलं आहे. यावर्षी 30,000 कोटी अजून वाढतील त्याच्यामध्ये. आणि अंकुशरावजी त्याचा फायदा एवढा आहे की त्याला रिझर्व्ह बँकेचे नेम्स नाही आहेत, त्याला ती पार्लमेंटनी स्थापन केलेली एक संस्था आहे आणि त्याचे सहकार मंत्री त्याचे चेअरमन असतात आणि सगळ्या राज्याचे मुख्य सचिव. आता त्यांनी एक गव्हर्निंग काउन्सिल नव्याने निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये यावर्षी 20,000 कोटीचा कॉर्पस हा शुगर इंडस्ट्री करता दिला आहे. 10,000 कोटीचा कॉर्पस हा डेअरी बिझनेस करता दिलेला आहे आणि फिशरी करता 10,000 कोटीचा कॉर्पस केलेला आहे. आणि नॉर्थ ईस्टमध्ये मकेपासून आणि राईसपासून इथेनॉल करण्याकरता एक 5,000 कोटीचा कॉर्पस दिलेला आहे. आणि त्याचबरोबर हॉर्टिकल्चरमध्ये 8,000 कोटी रुपयाचा त्यांनी या ठिकाणी कॉर्पस तयार केलेला आहे. त्यातले 32,000 कोटीचं डिस्बर्समेंट झालेलं आहे. आता राहिलेलं 22,000 कोटीचं डिस्बर्समेंट कदाचित आचारसंहिता लागेल, करता येणार नाही, तिथून पुढे आपल्याला करायचं. असं एक साधारणतः कामाची व्याप्ती आहे. मी आपला अधिक वेळ घेत नाही. सॅटर्डे क्लबचा सत्कार म्हणजे माझ्या आयुष्यातला एक फार मोठा सत्कार आहे. त्यामुळे अंकुशरावांना माझ्या झोपेची काळजी त्यांनी कधीच करू नये. मागच्या 8 दिवसात मला त्यांच्या झोपेची काळजी लागली होती. त्या झोपेचा एक खुलासा करतो. माझं पहिलं वाक्य गाळलं, खालचं वाक्य गाळलं आणि ते मधलंच फक्त वाक्य आलं सोबत. त्यामुळे माझ्या झोपेचा रेफरन्स तो नव्हता बोलण्याचा, तो आता मीडिया हिट करण्याकरता आता मला आलाय तर आलाय, त्याच्यात कशाला आता काय. बरं, मला झोप लागते का नाही हे तुम्ही नाही मीच सांगू शकतो ना. सगळ्यांचं या ठिकाणी पुन्हा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि ती सिनियर होते आणि मी 1 वर्ष मागे राहिल्यामुळे सगळे माझ्याबरोबर ते सिनियर होते. खरं तर ते म्हणले की तू ते करणार असतील तर आम्ही रॅगिंग करणार नाही. तर चड्डी नसलेल्या अवस्थेमध्ये मी प्रभाकर पणशीकर पण केलाय. तर ह्या खोलीतनं त्या खोलीत बिनचड्डीचं हिंडायचं आणि प्रभाकर पणशीकर करायचं, म्हणजे रॅगिंग बाकीचं टाळायचं. उरलेलं जे काय असायचं फिमरवरती बस वगैरे हे टळलं. ते रॅगिंग हा एक वेगळा विषय आहे, जसं करंजीकर म्हणतात तसं वेगळे विषय असतात ते, पण ते त्याच्यामुळे झालं. तर प्रभाकर पणशीकर हे काय आहे, एक वेगळं रसायन. त्याचा आवाज असायचा. प्रभाकर पणशीकर कुठेही असले आणि ते कसेही बोलले तरी प्रभाकर पणशीकर बोलतायत हे कळतं. असं त्या काळात माझं मत होतं. आणि आता सगळ्यांच्या बाबतीत असतं की कोण माणूस आपण नुसतं ऐकला तरी कळतं की हाच तो आहे. तर ते प्रभाकर पणशीकर कसं म्हणायचे, न्यायमूर्ती म्हणून तुम्ही म्हणतात कसं तोच मी म्हणून. अहो तुम्ही किती म्हणा तो मी नव्हेच. अहो मी निवांत तंबाखूचा व्यापारी लहोबा लोखंडे म्हणतात कसं तोच मी म्हणून. तुम्ही कितीही म्हणा तो मी नव्हेच. प्रभाकर पणशीकर इथं मृत्यूमध्ये गेले. इथं मृत्यूमध्ये ते काय म्हणले, यस मुजी नाबकार तीर वतन को तो जन्म भी किंचाळला पाहिजे, ओरडला पाहिजे, आरड तोरड काम
आमच्या पायाशी शरणला पाहिजे. त्यावेळेस मुजी नावकार तीरावतनको भेट फलिते लावून त्याच्या अंगाची जांभळी चला, त्याचे डोळे काढा, पण तो जन्म मी आम्हाला शरणला पाहिजे. त्यावेळेस मुजी नावकार तीरावतनको. प्रभाकर पणशीकर आहे. आपल्याला प्रभाकर पणशीकर मग तुम्ही कुठेही बघा ते असंच बोलताना दिसतील. आता तुम्ही दादा कोणके होते, हा दादा कोणके सगळीकडे तसंच बोलायचं. सम कम्युनिटी प्लेस गरिबांना कपडे देणं, काही अन्न देणं. इफ आय से यस, ऑल दिस इज काउंटेड इन नॅशनल सर्व्हिस इन GDP. आता मला सांगा, भारतात आजोबा नातीला सांभाळतो ही काही चाइल्ड केअर सर्व्हिस आहे का? शेजारच्याकडे किल्लीड होतो ही काही सिक्युरिटी सर्व्हिस आहे का? सोसायटी ऑफ एक्सचेंज मध्ये अनेक ट्रान्झॅक्शन इंटरडिपेंडंट असल्यामुळे काउंट होत नाही. म्हणून GDPचं जे मेजर आहे ते फ्रॉड आहे असं माझं मत आहे. या नोटवर थांबतो.